उपस्थित असणारे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष नेताजी आबा, महायुतीचे सर्व नेते मंडळी, लिमराज भाऊ असतील, प्रवीण असेल आणि इथं जमलेले एवढ्या मोठ्या संख्येमध्ये उपस्थित असणारे वडीलधारी ग्रामस्थ, माता भगिनी आणि माझे सर्व तरुण सहकारी मित्र, खरं म्हणजे पाटोदा हे गाव हे डॉक्टर पद्मसिंह पाटील साहेबांचं हक्काचं गाव आहे. जितकं प्रेम तेरवर आहे तितकंच प्रेम माझ्या कुटुंबाचं आपल्या ह्या गावावर राहिलेलं आहे. आपलं पण तेवढंच प्रेम साहेबांवर, दादांवर आणि ताईंवर राहिलेलं आहे. 4 एप्रिलला महायुतीच्या वतीने अर्चनाताईंची उमेदवारी ही महायुतीच्या वतीने जाहीर झाली. भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शिवसेना, रासप, रिपाई व मित्र पक्षांच्या वतीने लोकसभेसाठी त्यांची उमेदवारी जाहीर झाली. ही उमेदवारी जाहीर होत असताना आपल्या लोकसभा मतदारसंघातील 6 विधानसभा मतदारसंघ आहेत. त्यापैकी 5 आमदार हे महायुतीचे आहेत. तानाजी सावंत साहेब, राणादादा चौगुले साहेब, अभिमन्यू पवार साहेब, राजाभाऊ राऊत. आणि या 5 विधानसभेचे आमदारांसकट 2 आपले विधान परिषदेचे आमदार आहेत, सतीश चव्हाण साहेब, विक्रम काळे साहेब, आपले ज्येष्ठ नेते बसवराज पाटील साहेब, रवी गायकवाड सर. या सगळ्यांनी निर्णय घेतला की उमेदवारी द्यायची म्हटली तर ती डॉक्टर पद्मसिंह पाटील साहेबांच्या घरामध्येच असावी, त्यांच्या सुनेला असावी. ताईंना उमेदवारी दिली. निर्णय घेतला. या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, देवेंद्रजी, अजितदादा यांनी त्याच्यावर शिक्कामोर्तब करून दिल्लीला ताईंचं नाव पाठवलं फायनल परवानगीसाठी. तेव्हा नरेंद्रभाई मोदींनी त्याच्यावर शिक्कामोर्तब करून आपल्या ताईंना उमेदवारी जाहीर झाली. आज इथं माझ्या माता भगिनी बसल्यात. प्रत्येकाच्या घरामध्ये कोण आई असते, मुलगी असते, बहीण असते. आई भवानीचा आशीर्वाद असणारा हा जिल्हा आहे. आणि या आपल्या जिल्ह्यामध्ये एका महिलेला उमेदवारी मिळणे हे महायुतीच्या वतीने आपल्या जिल्ह्यातल्या, आपल्या मतदारसंघातल्या मातृशक्तीचा हा सन्मान आहे. एका महिलेला ही संधी मिळणे, आपल्या ताईंना ही संधी मिळणे हे मी समजतो प्रत्येक भावाची, प्रत्येक माझ्या माता भगिनीची ही एक संकल्पना पूर्ण झालेली. ताईंबद्दल वेगळं बोलण्याची गरज नाहीये. ताई आपल्या सर्वांना माहिती आहेत. मला वाटतं केशेगाव मध्ये पाटोदा होतं, त्या आपल्या लोकप्रतिनिधी पण राहिलेल्या आहेत. जिल्हा परिषदेचं त्यांनी सदस्यत्व आपल्या मतदारसंघातनं घेतलेलं आहे. आज आपले आमदार राणादादा आहेत. राणादादांचं काम, त्यांचं कार्य, त्यांचं लोकांमध्ये असणारं त्यांचं प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये नेतृत्व आणि कार्य हे आपल्या सर्वांना माहिती आहे. आणि म्हणून राणादादांसारख्या इतक्या चांगल्या नेतृत्वाला, इतक्या चांगल्या व्यक्तीला आपल्याला आमदार म्हणून मिळणे हे सर्वांचं भाग्य आहे. दादांच्या नेतृत्वाखाली विम्याचं प्रचंड मोठं काम हे आपल्या जिल्ह्यामध्ये झालेलं आहे. हे नाही आरामात बसा, त्यांचं चालू राहू दे. या जिल्ह्यातल्या 4.5 लाख शेतकऱ्यांना पीक विमा मिळणं हे जिल्ह्याचा अभिमान आहे. हजारो कोटी रुपये बुडलेला पैसा हा परत मिळणं हे या जिल्ह्याचा अभिमान आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की तुमच्या माझ्या घरामध्ये आज उमेदवारी मिळालेली आहे.
ताई, माझ्या आईने मला, आता प्रवीण कुठे माहित नाही, पण हळदी कुंकूचा कार्यक्रम केशेगाव मध्ये झालाय, सॉरी पाटोद्यात झालाय ताईंचा या वर्षी नाही, पण या जिल्ह्यामध्ये ताई प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये ताईंने आपल्या जिल्ह्यातल्या महिलांना संघटित करण्याचं कार्य केलेलं आहे. आपल्या गावामध्ये पण लवकरच ते कार्यक्रम होईल. पण महत्वाचा विषय हा आहे की आपल्याला निवडून कोणाला द्यायचंय. आज आपल्या जिल्ह्यामध्ये, आपल्या तालुक्यामध्ये, आपल्या गावामध्ये, या देशामध्ये नरेंद्रभाई मोदींचं प्रचंड मोठं असं नेतृत्व उभं आहे. नरेंद्रभाई मोदी हे एक असं नेतृत्व आहे ज्यांनी आपल्या धाराशिव जिल्ह्याला, ज्यांनी आपल्या देशाला या जगातल्या तिसऱ्या अर्थव्यवस्थेपर्यंत नेण्याचे त्यांचे प्रचंड मोठे प्रयत्न चालू आहेत. तुम्हाला आज एवढाच प्रश्न विचारायचा आहे की आपल्याला नरेंद्रभाई मोदी पाहिजेत का आपल्याला राहुल गांधी पाहिजे. नरेंद्रभाई मोदींचं नेतृत्व समजा आपल्याला ह्या देशामध्ये घडवून आणायचं असेल, मग 7 तारखेला घड्याळाचं बटन दाबायचं. आपल्याला हा देश ज्या दिशेनं न्यायचा आहे, कुठल्या विचारधारेनं आपल्याला देशाला पुढे न्यायचंय, हे तुम्ही आणि मी ठरवणं अत्यंत गरजेचं आहे. नरेंद्रभाई मोदींच्या नेतृत्वाखाली या देशामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये प्रगती चालू आहे. आज आता आबा केशेगाव मध्ये बोलले होते, मराठवाड्यामध्ये काका मामा नदी जोड प्रकल्प हा प्रचंड मोठा 16,000 कोटीचा प्रकल्प आहे. तुम्हाला माहिती आहे की आपला जिल्हा हा दुष्काळग्रस्त आहे. दुष्काळग्रस्त जिल्हा असल्यामुळे इथं पाण्याची खूप मोठी कमतरता आहे. तरी पण आपल्या आपल्या तालुक्यामध्ये, आपल्या जिल्ह्यामध्ये साखर कारखाने हे मराठवाड्यामध्ये सगळ्यात जास्त साखर कारखाने आपल्या जिल्ह्यामध्ये, आपल्या तालुक्यामध्ये. तुम्ही मला सांगा हे कसं शक्य आहे? कारण काय, पाण्याचा मुबलक साठा हा डॉक्टर साहेबांच्या माध्यमातून आपल्या जिल्ह्यामध्ये त्यांनी जे जलसिंचनाचं काम केलं, त्या कामामुळे, त्या कार्यामुळे हे शक्य झालं. आणि म्हणून आपल्याला हे पुढे न्यायचंय. नरेंद्रभाई मोदींच्या माध्यमातून 16,000 कोटी रुपयाची निधी केंद्रातली आपल्याला आपल्या जिल्ह्यामध्ये, आपल्या तालुक्यामध्ये आणायचंय. आणि हे करण्यासाठी आपल्याला आपल्या विचाराचा आमदार, आपल्या विचाराचा खासदार हे निवडून आणणं गरजेचं आहे. मला वाटतं तिथं लक्ष देण्यात काहीच फायदा नाहीये. म्हणून आपण निवांतपणे ऐकावं. हे असल्या गोष्टी गेले 35 वर्ष आम्ही बघतोय, म्हणून निवांतपणे आपलं भाषण ऐकावं. आपण खानदानी लोक आहोत. आपण पिढ्यानोपिढी राजकारण करतो. मल्हार पाटलाच्या पुढच्या 50 पिढ्या ह्या तालुक्याचं प्रतिनिधित्व करणार आहे. म्हणून आपण निवांत बसायचं आणि ऐकायचं. एवढा मी विषय बोलायचा होता तर ते राहिलं. पण माझा महत्वाचा विषय हा आहे की नरेंद्र मोदीजींना आपल्या मतदारसंघातल्या लोकांनी विश्वास ठेवलेला आहे. 14ला, 19ला आणि आता 24ला पण हे करणं गरजेचं आहे. 2019ला राणादादा स्वतः उमेदवार होते. माझ्या पाटोदा गावातील माझ्या मायबाप जनतेनं माझा एवढ्याच प्रश्नाचं उत्तर द्यावं की राणादादांसारखं इतकं चांगलं नेतृत्व होतं. तुम्हाला मतदान करताना माझ्या मायबाप जनतेनं दादांना मतदान करण्याची खूप इच्छा होती. पण असा प्रसंग घडला की नरेंद्रभाई मोदी आणि राणादादा होते. मग लोकांनी ठरवलं की राणादादा आपल्याला, आम्ही विधानसभेमध्ये मतदान करू, सहकार्य करू, पण देशाची निवडणूक ही नरेंद्रभाई मोदींना आपल्याला मतदान करणं गरजेचं आहे. आज काका मामा प्रसंग असा घडून आलेला आहे की राणादादा आणि नरेंद्रभाई मोदी हे दोन्ही एकत्र आलेले आहेत. आणि म्हणून अशा परिस्थितीमध्ये आपल्या गावाचा विकास, आपल्या तालुक्याचा, आपल्या मतदारसंघाचा विकास करण्यासाठी आपल्याला ही अशी सुवर्ण संधी मिळालेली. तुम्ही मला सांगा, माझी आई, आपली ताई खासदार झाली, ह्याचा फायदा आपल्या पाटोद्याला होणार आहे का नाही होणार आहे? आपल्या ताई खासदार झाल्यावर आपल्या पाटोद्यासाठी झटणार का नाही झटणार? ह्या विरोधातला जो माणूस आहे
तो पाटोद्यासाठी त्यांनी खासदार म्हणून काय केलेलं आहे हे ठळक 5 कामं त्यांनी सांगावे. या लोकसभा मतदारसंघामध्ये ह्यांनी काय विकास केलेला आहे ह्याचे 5 कामं ह्यांनी सांगावे. परवा एका सभेमध्ये उभाटाचा हा नेता, मी तुम्हाला सांगतो आता लिमराज भाऊ, तुम्ही मागच्या वेळेस माझ्या वडिलांच्या विरोधात प्रचार केला बरोबर. तुम्ही तुमचं गाव प्लस केलं मोदीजींसाठी, तर तुम्ही माझ्या विरोधात ह्यांनी प्रचार केला राणादादांच्या, आणि बीजेपीच्या माझ्या सर्व बांधवांनी राणादादांच्या विरोधात प्रचार करून नरेंद्रभाई मोदींना पंतप्रधान करायचंय म्हणून काम केलं का नाही. मग लिमराज भाऊ मला तुम्ही सांगा, हा उमेदवार आता समोरचा ठळकपणे सांगतोय की कोण मोदी, कोण नरेंद्र मोदी. मी तर इतका देखणा आहे की मलाच बघून मतदान मागच्या वेळेस केलं. अरे बाळा, ज्या नरेंद्रभाई मोदींवर विश्वास ठेवत या देशाच्या जनतेनं 2019 मध्ये तुझ्यासारख्या भंगार चोराला पण खासदार केलं, हे नरेंद्रभाई मोदींचा आशीर्वाद तुझ्यावर आहे म्हणून तू लोकप्रतिनिधी झाला. नाहीतर कुठंतरी गटाराईमध्ये जाऊन पडलेला असता तू 5 वर्ष. एवढं तू लक्षात ठेव. आणि म्हणून नरेंद्रभाई मोदींवर शंका उठवणारा हा माणूस आहे. आज मला सांगा, आपण देवधर्म मानतो, तुम्ही सर्व देवधर्म मानता का नाही? तुम्ही देवाची पूजा करता का नाही करत? का इथं बसलेले सगळे नास्तिक आहेत? आपण आपल्या देवावर श्रद्धा ठेवतो का नाही ठेवत? अरे, भगवान श्रीरामाचं भव्य मंदिर अयोध्येमध्ये बांधणारा वाघ म्हणजे नरेंद्रभाई मोदी, एवढं लक्षात. अरे, जे 500 वर्षामध्ये झालं नाही ते या देशाच्या पंतप्रधानांनी उघड्या डोळ्याने पूर्ण जगाच्या समोर आपल्याला बांधून दाखवलं. तो नेता म्हणजे नरेंद्रभाई मोदी. आणि ह्याची हा टिंगलटवाळी करतो. कुठंतरी परवा एका गावामध्ये हा म्हणतो, बोला जय श्रीराम, मिळाली का नोकरी? आपल्या देवाबद्दल असा अपमान करणं. अरे, भगवान श्रीराम असेल, माझा महादेव असेल, माझा गणपती असेल, हे आमच्या शक्तीचे स्थान आहेत, श्रद्धाचे स्थान आहेत, आमच्या आस्थेचे विषय आहेत. तू ते जॅक आणि टॉमी देऊन लोकांना नोकरी मिळाली? कुठला जॅक देऊन, टॉमी देऊन आणि तुझं काय काय आहे तू बोलतोस, त्यांनी तू नोकरी मिळाली? माझ्या पाटोद्यातल्या एका नागरिकाचं नाव सांग तू, एका नागरिकाचं ज्याला तुझ्यामुळे नोकरी मिळाली. उगाच टिंगल टवाळी करणारा हा माणूस नाटकामध्ये काम करण्यापेक्षा हा लोकसभेमध्ये ह्याला मोदीजींच्या आशीर्वादामुळे हा गेला. आणि म्हणून माझी आपल्याला विनंती आहे, योग्य विचार करणं गरजेचं आहे. आज तुमचा आमदार तुमच्या हक्काचा आहे, उद्या आपल्या ताई आपल्या हक्काच्या खासदार झाल्या. या राज्यामध्ये एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि अजितदादांच्या माध्यमातून हे राज्यातलं महायुतीचं सरकार भक्कम आहे. देशामध्ये नरेंद्रभाई मोदींचं सरकार आहे. मग आपलं मत वाया कशाला घालवायचं? आपलं मत विरोधात कशाला टाकायचं? समोरचा निवडून येऊन माझ्या पाटोदा गावासाठी काय करणार आहे? तो तर विरोधी बाकावर बसणार आहे. म्हणजे जे 5 वर्ष नाही केलं तेच परत 5 वर्ष करणार. आणि म्हणून आपल्याला विचार करणं गरजेचं आहे. काल परवा आपल्या हॉस्पिटल बद्दल हा काहीतरी बोलत होता. तुम्ही मला सांगा, मला आता माहित नाही, प्रवीणला जास्त माहिती, पण पाटोदा गावातला एक तरी पेशंट तेरणा हॉस्पिटल मुंबईला गेलाय का? एक? मला तुम्ही सांगा, काका बसा. ह्या बाळाला ह्याचा त्रास आहे की माझ्या वडिलांनी
तुमच्या हक्काच्या आमदारानं या जिल्ह्यातल्या 1,563 रुग्णांची मोफत शस्त्रक्रिया करून दाखवली। हे समजा ह्याच्या पोटामध्ये दुखत असेल तर तुला मी एक गोष्ट सांगतो, हे तर 1 लाख झाले। या मल्हार पाटलाचा संकल्प आहे की पुढच्या 5 वर्षामध्ये किमान 10 ते 15 लाख रुग्णांची आम्हाला शस्त्रक्रिया करून दाखवायची। माझ्या पाटोदा गावातला माझी इथं बसलेली माय भगिनी असू दे, माझा वडीलधारी कोण असू दे, माझा तरुण मित्र असू दे, अरे तुम्हाला साधं खर्चटलं तरी मल्हार पाटील तुम्हाला पाटोदा गावापासून मुंबईच्या हॉस्पिटलमध्ये 250 डॉक्टर आणि 550 नर्सच्या सेवेमध्ये तुम्हाला टकाटक करून तुमच्या गावामध्ये परत आणलं नाही तर पाटलाची औलाद सांगणार नाही, एवढं मी सांगतो। हे आपण आपल्या लोकांसाठी करतो, तुम्ही आमचं कुटुंब आहोत। हे यांच्या पोटात दुखतं। अरे उभा कारखाना भंगारामध्ये विकून हजारो शेतकऱ्यांचं आयुष्य उद्ध्वस्त करणारा हा आज आपल्या मायबाप जनतेची सेवा होतीये त्याच्यावर हा टीका करतो। म्हणजे राजकारण कुठल्या पातळीवर गेलंय हे माझ्या पाटोद्यातल्या माझ्या मायबाप जनतेनं लक्षात घेणं गरजेचं आहे। अरे नरेंद्रभाई मोदींच्या नेतृत्वाखाली आपल्याला सकारात्मक काम घडवून आणायचं, आपल्याला नकारात्मक काय करायचंच नाही। आपल्याला काहीतरी चांगलं करायचं आहे म्हणून आपण आज झटत आहोत। आणि म्हणून माझी आपल्याला एवढीच विनंती आहे, बार्शी असेल, औसा असेल, तुळजापूर असेल, ते हे दाखव मला। बार्शी असेल, औसा असेल, तुळजापूर असेल, उमरगा लोहारा असेल, ह्या सगळ्या भूमपरंडा वाशी असेल, हे सगळ्या विधानसभा मतदारसंघामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये मताधिक्य तुमच्या माझ्या ताईंना मिळणार आहे। माझी विनंती एवढीच आहे, पाटोदा हे गाव हे घरचं गाव आहे। तुम्ही सर्व हे आपलं कुटुंब आहात। तुमचा आशीर्वाद, तुमचं प्रेम हे साहेबांवर, दादांवर राहिलेलंच आहे। माझी विनंती एवढीच आहे की 7 तारखेला मतरूपी आशीर्वाद आपण नरेंद्रभाई मोदी आणि अर्चनाताईंना द्यावा। घड्याळाला मत म्हणजे मोदीजींना मत, हे आपण लक्षात घ्यावं। आता काल एक विषय झाला, प्रवीण तुम्ही होता का परवाच्या रॅलीला अर्चनाताईंच्या? माझ्या पाटोदा गावातले अनेक माझे नागरिक असतील, होता का? रॅली कशी झाली? किती होते लोक? अजित दादा तर पुढे बारामतीत गेले की माझ्या सासरवाडीमध्ये एवढं मोठं माझं स्वागत झालं की माझ्या बारामतीत पण एवढं मोठं स्वागत झालं नसेल। 35,000 लोक आपल्या अर्चनाताईंच्या, आपल्या बहिणीच्या रॅलीसाठी, हे सगळे भावंड आणि माझ्या माता भगिनी त्या रॅलीसाठी उपस्थित होते। तुम्ही मला सांगा, यांनी काहीतरी आरोप केला म्हणून आज मी त्या माणसाला शोधून काढलं। ह्यांनी काय आरोप केला की पैसे देऊन भाड्याचे लोक आणले। प्रवीण तुम्ही भाड्यानं आला? तुम्हाला मल्हार पाटलानं भाडं दिलं यायला? इथं बसलेल्या माझ्या मायबाप जनतेला मल्हार पाटलानं पैसे दिले की माझ्या आईच्या रॅलीसाठी या म्हणून? म्हणून ह्याचं बघा, हे बघा, हे व्हिडिओ आज केलाय, हे ऐका जरा। हे उघड, कसं उघडायचं? सभेमध्ये आरोप करतोय बचत गटाच्या महिलांना घेऊन आलेले होते आणि 500 रुपये त्यांना घेऊन महिलांना इथं घेऊन आलेले आहेत। अशा पद्धतीचे असे बरेच महिला आहेत ते त्यांनी स्वतःहून सांगितले की आम्हाला 500 रुपये देऊन, हे असं एका माणसाला आरोप करायला लावलं। आता तो काय बोलतोय ऐका। तारीख होती कोर्टामध्ये थांबलेलो होतो आणि रॅली होती, रॅलीमध्ये खूप गर्दी होती। त्या गर्दीमध्ये काही युट्यूब चॅनलमध्ये फिरत होते, बऱ्याच लोकांचं त्यांनी एकेक लोकांना पण सांगत होते की तुम्ही असं बोला की आजच्या गर्दीमध्ये लोक खूप आलेत आणि 500 रुपये देऊन आले तर असं तुम्ही सांगा की आम्ही तुम्हाला काहीतरी पैसे देऊ। काही लोक याच्यामध्ये बोलत होते, पण मला ते सांगितलं आणि मला म्हणलं की आम्ही तुम्हाला 4-5 हजार रुपये देऊ। किती देऊ? 4-5 हजार रुपये? हा, शो करताना आला नाही
कसं आलं हा दुसरा माणूस म्हणजे ह्या लोकांना आता अजून एक कोण माणूस आहेत, सगळे लोक यांना परत जाऊन आपल्या लोकांनी विचारलं, बाबा तुला पैसे देऊन आणलं का बाबा? हा माणूस 4-5 हजार रुपयासाठी हे विरोधक 4,000-5,000 रुपये देऊन आपल्या लोकांची, आपल्या ताईंची बदनामी करण्याची ह्यांची परिस्थिती झालेली आहे. कारण काय, 4 जूनला ही मायबाप जनता घड्याळाचं बटन दाबून आपल्या ताईंना आशीर्वाद देणार. त्या रॅलीच्या दिवशीच या समोरच्यांचा पराभव त्यांनी स्वीकारलेला आहे. आणि म्हणून आज मी अजून एक आनंदाची बातमी आपल्याला देतो. आत्ताच आपल्याला दिल्लीतनं निरोप आलेला आहे की येणाऱ्या 30 एप्रिलला सकाळी 11 वाजता आपल्या धाराशिव जिल्ह्यामध्ये, धाराशिव शहरामध्ये नरेंद्रभाई मोदींची सभा आपल्या 30 एप्रिलला सकाळी 11 वाजता आपल्या जिल्ह्यामध्ये, धाराशिव शहरामध्ये होणार आहे. त्या दिवशी तर तुम्ही जनसागर बघा. त्या दिवशी मल्हार पाटलाची चॅलेंज आहे. या राज्यात काय, या देशामध्ये एवढी माझी मायबाप जनता दिसणार नाही तेवढी जनता धाराशिव शहरामध्ये आपल्या देशाचा वाघ नरेंद्रभाई मोदींचा स्वागत करण्यासाठी उपस्थित असणार आहे. आणि म्हणून मी आपली जास्त वेळ घेणार नाही. तुम्ही सर्व माझं कुटुंब आहात. मल्हार पाटील किंवा त्याचे पुढचे 50 पिढ्या तुमच्या उपकाराची परतफेड करू शकणार नाही. माझी विनंती एवढीच आहे, ही आपली घरची निवडणूक आहे. पाटोदा गाव हे माझी आजी पुष्पाताई असतील, माझे आजोबा, माझे काका अमोल भैया असतील, हे त्यांचं हक्काचं गाव आहे. हे डॉक्टर साहेबांवर प्रेम करणारं गाव आहे. माझी विनंती एवढीच आहे, आपला आशीर्वाद, आपला प्रेम हे कायम राहावं. आणि येणाऱ्या 7 तारखेला महायुतीच्या उमेदवार सौ अर्चनाताई राणा जगजितसिंह पाटील यांना आपण घड्याळाचं बटन दाबून प्रचंड आशीर्वाद, प्रेम आणि मोदीजींना आपण आशीर्वाद आणि प्रेम आणि मतरूपी आपण द्यावं, एवढीच आपल्याला नम्र विनंती करतो आणि माझं भाषण संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सर्व प्रकारचे अपडेट मिळवण्यासाठी MD लाईव्ह मराठी चॅनलला सबस्क्राईब करा.